मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वाकडी या ठिकाणी. आणि वाकडी या गावामध्ये वैशाली विजय शेळके नावाच्या या गृहिणी आपल्या सोबत आहेत. आणि या स्वतःच्या गायी सांभाळत आहेत आणि सध्या त्यांच्याकडे 28 गायी आहेत. आणि गायी सांभाळण्याच्या बाबतीत जर का विचार केला तर त्यांची असलेली मुलं जी आहेत ती मुलं जेवढी काही मदत करतील त्या मदतीच्या आधारे सगळं स्वतः त्या दुग्ध व्यवसाय सांभाळतात. तर त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. कधी सुरू केला दुग्ध व्यवसाय? दुग्ध व्यवसाय 2023 मध्ये, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी. तेव्हा किती गायी घेतल्या होत्या? तेव्हा 2च गाई होत्या आणि 3 कालवडी होते. बरं, मग आता हे त्याच वाढवलं की नंतर विकत नाही, घेतलंय? विकत पण घेतलंय आपण आणि त्यातल्याच वाढ झालेली. अच्छा. किती आता दूध किती पर्यंत निघतं? म्हणजे गाईचं जास्तीत जास्त दूध किती निघतं? जास्तीत जास्त 23 ते 24 लिटर पर्यंत अच्छा. एका गाईचं. आणि मग आता सध्या दूध किती लिटर जातं? 80च्या आसपास दूध आहे. आता विण्याच्या स्टेजला एक गाय होती, ती आज खाली झालेली आहे आणि 2 आता विण्याच्या स्टेजला आहे. म्हणजे परत कंटिन्युटी तेवढं दूध राहणार आहे. म्हणजे असं रोटेशन रोटेशन ते कंटिन्यू चालू आहे तेवढंच. काही गायी विता येते, काही गायी गाभण राहता येते, काही गायींचं दूध चालू आहे. म्हणजे 70-80 लिटर दूध तुमचं नेहमीप्रमाणे चालूच आहे. बर. आणि त्यात वासर पण आहे ना, छोटे वासरांना पण जाते ना, तसं 100 प्लस पण निघालेलं आहे. पण मग होतं काय, छोटे वासर असल्यामुळं त्यांना पण तेवढं दूध जाते. अच्छा अच्छा. आता एकंदरीतच तुमचा गोठा बघितला तर काय गरजेच्या गोष्टी अजून करायच्यात त्यामध्ये आपल्याला? गरजेच्या गोष्टी, पहिलं जागा कमी पडती खूप, तर शेड वाढवणे. आणि शेड वाढवल्यानंतर मग बाकीच्या, म्हणजे जेणेकरून कालवडींना स्पेस सापडेल, मोकळं फिरता येईल. जे बंदिस्त आहे ना त्याच्याने त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नाही. त्यासाठी त्यांना मोकळं ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी गोठा बांधणं खूप गरजेचं आहे पहिलं तर. अच्छा. म्हणजे आता गोठा अजून वाढवायचा आहे. जो गोठा आता छोटा पडतोय, गायींची संख्या जास्ती झाली आणि गोठा कमी पडतोय. आता याच्यात पार्टिशन केलेत का मग काही? म्हणजे नाही, आता सध्याला तर नाहीये. सध्याला सगळ्या एकत्रच आहे. मग लहान मोठी संख्या एकत्रच आहे. आणि कुठल्या ब्रीडवर काम करताय? म्हणजे सध्या एचएफ तुमच्याकडे? एचएफ आणि एबीएस मध्ये. बस, अजून ब्रीडिंग वर तसा फोकस नाहीये, पण भविष्यात करण्याचा विचार आहे ब्रीडिंग वर फोकस. पण शक्यतो ब्रीडिंग पेक्षा आहे ना, सध्याला हे जर्सी मध्ये काम केलं तर बेटर राहील. कारण की ना, आपण हे केलं का, ब्रीडिंग वर जर फोकस केला तर तिथं फॅट SNF ला थोडस कमी जास्तीचं लागू शकतो. आणि आपण हे जर केलंय ना, गीर मध्ये जर केलं तर तिथं दूध म्हणजे डिग्री फॅट जास्त लागण्याचे चान्सेस, म्हणजे जेणेकरून तेवढाच फरक होणार आहे. फारसा काही फरक नाही होणार. जास्ती दूध घालून पण तोच रेट भेटणार आहे. कमी दूध घातलं तरी तेवढा, तरी तर मग तेवढा चांगला भाव भेटणार आहे. बरोबर. मित्रांनो, जर का आपण बघायला गेलो ना तर बऱ्याच वेळेस तर आपल्याकडे काम थोडं राहतं आणि त्या कामाचा गवगवा खूप जास्त असतो. आता या महिला शेतकऱ्याकडे आहे ना 28 गायी आहेत, पण अजिबात गाजावाजा नाहीये कामात. तर हे कसं जमतं तुम्हाला? याविषयी जरा सांगा. जे नाही का थोडं काम असतं लय गाजावाजा करतात, अशा लोकांसाठी काय सांगा? गाजावाजा करण्याचा काही प्रश्नच येत नाही. रोजचं रुटीन आहे, रोजच्या रुटीनला आपल्याला ते काम करणंच आहे. गाजावाजा करण्यापेक्षा शांततेत तेवढं 2 तास सकाळी काम करून घ्यायचं, संध्याकाळच्याला 2 तास करून घ्यायचं. इतर वेळ आपल्या घरातल्या कामासाठी तरी कामच पडलेलं आहे. मग पहिलं सकाळी त्यांचं करून घेतल्यानंतर गाजावाजा करण्याचा प्रश्न येतच नाही. त्यांच्यापर्यंत आपल्याला नंतर यायचंच नसतं. फार तर फार डॉक्टर जर आले तर इतर वेळेला, किंवा मग कोणी आलं तर गोठ्यात येणे. तसं इतर वेळेला गोठ्यात येणं नाहीच आहे ना आपलं. सकाळी 2 तास काम करायचं, संध्याकाळी 2 तास करायचं. म्हणजे 8 ते 8:30 पर्यंत गोठ्यातलं काम असतं आणि संध्याकाळचं 5च्या नंतर ते 7:30-8 पर्यंत. आणि सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, असं एक तुमचं नियोजन. चाऱ्याचं कसं व्यवस्थापन? चारा त्यात तो सगळं काम त्यातलं त्यात 2 तासामध्येच सगळं काम आहे माझं. नाही, चाऱ्याचं व्यवस्थापन कसं? म्हणजे काय काय चाऱ्यामध्ये? काय मोड, घास, भूस आणि गिन्नी, बस 3च चारा आहेत सध्याला तरी.
बघा शेतकरी बंधूंनो, मित्रांनो, बघा की आपण कशा पद्धतीनं दुग्ध व्यवसाय करू शकतो. 2023 साली दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. 2-3 कालवडी होत्या, 2 गायी होत्या आणि त्यापासून वाढलेला विस्तार. काही जनावरं विकत घेतली, आता बऱ्यापैकी घरची डेव्हलप केली. आता गोठा अजून विस्तार करायचा आहे आणि मग त्यानंतर पुढे जे काय त्यांचं प्लॅनिंग असेल, गोठा वाढवायचा का, ब्रीडवर काम करायचं का, गिरवर काम करायचं का, जर्सीवर काम करायचं का, अशा पद्धतीनं हे त्यांचं नियोजन आहे. पण एकंदरीतच त्यांनी जो गोठा आहे तो यशस्वी करून दाखवलेला आहे. तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद.